आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. दादा, काल ज्या चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी एक आरोप केलाय, की वडेट्टीवार यांनी पक्षामध्ये 2 गट तयार केले. काय प्रतिक्रिया राहील तुमची? कुठेतरी गैरसमजूत झाली असेल. वास्तविक पाहता सर्व जे आहेत हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि कुठेही वेगळा गट, 2 गट, 3 गट हे होऊ शकणार नाही. एकत्रित स्वरूपामध्ये निवडून आलेले त्यांचा एकत्रितच गट जो आहे तो स्थापन होईल. अद्यापपर्यंत निवडून आलेल्या नगरसेवकांची अधिसूचनाच निघालेली नाही. त्यामुळे गट स्थापन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्यामध्ये जो मतभेद झालाय तो दूर करण्याचा प्रयत्न कसा होईल? ते एकत्रित स्वरूपात निवडणुकांना सामोरं गेलेले आहेत. तिथे अ, खासदार म्हणून धानोरकरताई आणि विधिमंडळ गटनेते आणि स्थानिक जिल्ह्यातील आमदार या नात्यानं विजय वडेट्टीवारजी यांनीच या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करून ठेवलेलं आहे, आणून दिलेलं आहे. त्यामुळे दोघं जण निश्चितपणे एकत्रित येतील आणि त्या दोघांच्याच माध्यमातून काँग्रेसचा महापौर हा चंद्रपूरमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रश्न असा आहे, की मणिकर्णिकाचा जो महल आहे तो उद्ध्वस्त करण्यात आला आहे. तो त्याच्यावर आरोप होतोय भारतीय जनता पार्टीने त्यामध्ये असं तो उद्ध्वस्त केलाय. मणिकर्णिका घाट हा अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला होता. त्याच्या पावित्र्यतेचा आहे, त्याचा एक सांस्कृतिक इतिहास आहे आणि अहिल्याबाईंनी एकंदरीत देशाच्या, राष्ट्राच्या, समाजाच्या आणि बहुजनांच्या प्रती त्यांचं असणारं योगदान हे अनन्यसाधारण आहे. आणि त्यांनी बांधलेला घाट हा उद्ध्वस्त करणे हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरं, उद्ध्वस्त करत असतानाही मोहम्मद गझनीनी ज्या पद्धतीने सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं, अगदी तसंच त्याच पद्धतीने तिथले खासदार नरेंद्र मोदीजी जे आहेत यांनी हा घाट त्याच पद्धतीने उद्ध्वस्त केलाय. त्यांनी बुलडोजर चालवलं, तिथल्या देवदेवतांच्या मूर्त्या, तिथले सांस्कृतिक चिन्ह, तिथे असणाऱ्या अनेक वर्षांचा जो सांस्कृतिक जो ठेवा होता तो त्यांनी नष्ट केलाय. आणि गजनवीनी जशा पद्धतीने खजिना लुटला होता तशाच पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी आपली आध्यात्मिक परंपरा, अहिल्याबाई होळकरांच्या स्मृती आणि जे काही असेल नसेल तो मी एकटाच या अनुषंगाच्या अहंकाराच्या पोटी त्यांनी तिथला विचारांचा ठेवा, बहुजनांचा इतिहास हा चोरण्याचा प्रयत्न हा नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणून घेत असताना मीच आता ईश्वर, जणू काही ईश्वर आहे, अशा थाटामध्ये आता ते सर्व जे आहेत महामानवांनी, बहुजन नायकांनी किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अधिष्ठान असणारे सर्व स्थळं उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी निघालेले आहेत. आणि अत्यंत संतप्त अशा स्वरूपाची ही घटना आहे. या घटनेचा निषेध सर्वांनी मिळून केला पाहिजे. काँग्रेसच्या नात्याने आम्ही करतच आहोत. तिथे आत्मक्लेश आंदोलनही जाऊन मणिकर्णिका घाटावर आम्ही करणार आहोत. आमचा निषेध हा प्रत्यक्ष फील्डवरही सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करत आहोत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदीजी यांनी देशाची माफी मागावी आणि ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी तो मणिकर्णिका घाट बांधला होता अगदी त्याच पद्धतीने तो पुनर्विकसित करावा आणि त्या ठिकाणी अहिल्याबाईंची जी एक प्रतिमा आहे किंवा मूर्ती आहे ही तिथे त्यांनी त्याचं अधिष्ठान तिथे निर्माण करावं, ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दाओसमध्ये गेले देवेंद्र फडणवीस. त्यांनी तिथे 1,00,000 गुंतवणूक म्हणजे 1,00,000 गुंतवणूक करण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणतात आणि 14,00,000 नोकऱ्या इथे राज्यामध्ये आता ते मिळणार आहेत असे त्यांचे मत व्यक्त केले त्यांनी. दरवर्षी ते दावोसला जातात. यावेळेस खूप फेकमफाक त्यांनी नगरपालिका आणि महानगरपालिकेत केली आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता आराम करायला तिथे गेले आणि तिथे आता कुठलीच फेकमफाक करणार नाही अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती. मात्र तिथे जाऊन त्यांनी पुरेपूर किंवा आंतरराष्ट्रीय फेकमफाक ही दावोसला जाऊन सुरू केली आहे. त्यांनी जी आकडेवारी दिली त्या आकडेवारीवर विश्वास ठेवण्याला काही हरकत नाही. मात्र तो विश्वास कधी बसेल, तुम्ही मागच्या वर्षी गेले होता किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही दावोसला गेला होता तेव्हा तुम्ही कितीची गुंतवणूक आणली, कितीच्या घोषणा केल्या, किती रोजगार निर्मिती करणार आहोत असं चॉकलेट दिलं, ही सगळी माहिती सांगावी. आणि त्याचा सगळा डाटा देत असताना त्यांनी केलेल्या घोषणांच्या अनुषंगाने किती रोजगार निर्माण झाले, किती गुंतवणूक झाली हे जाहीर करावं. तेव्हा या गुंतवणुकीवर, या घोषणावर आमचा विश्वास बसेल. आता त्यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी लोढाजी जे आहेत त्यांच्याच कंपनीशी ते दावोसला जाऊन करार करतात. हे कुठेतरी धुळफेक महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी फेकमफाक करू नये. त्यांनी त्यांच्या कार्याचा जो अहवाल आहे तो नागरिकांना त्यांनी सादर करावा. आता ते म्हणतील तुम्ही मागणारे कोण? अहो, तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे तुमचं धर्म आहे. मात्र धर्म त्यांना कळतो का, हा देखील एक मूळ मुद्दा आहे. आणि तिथे जाऊन ते पुरेपूर आंतरराष्ट्रीय फेकमफाक करत आहेत.
महाराष्ट्रामध्ये जे महानगरपालिका झाल्या त्यामध्ये मुंबई महापौरच्या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संजय राऊत बोलतात की स्टँडिंग कमिटीसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत आणि हे महापौर आमचाच होईल असं ते त्यांचा दावा आहे. पण बीजेपी म्हणते की आमचा महापौर होईल. यांच्या लढाईमध्ये तुम्ही कसे बघताय यांच्या? यांची लढाई जी आहे ही कुठलाही टॅक्स नसताना टॅक्स फ्री एक करमणूक आहे. मात्र दुसऱ्या बाजूला गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारची जी टोळी युद्ध आहे ते मुंबईमध्ये केव्हाच सुरू झालेलं आहे आणि त्यातलेच काही अंक जे आहेत, काही प्रवेश जे आहेत, हे या निमित्ताने बघायला मिळतात. तर हे आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी स्पष्ट केलं आहे की महापौर सुद्धा आता त्याच्यामध्ये फेकमपाक सुरू आहे आणि जे चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की काँग्रेसचाच हा महापौर तिथे बसणार आहे. कॅमेरामॅन सुनील मोरे, मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा.